आता आम्ही दुसरीकडे आलोय, आम्हाला नाही का खिचडी करायची आहे, नदीच्या साईडला आलोय दुसरीकडं. साहित्य आणले सगळं दाजींनी, खिचडीचं साहित्य वगैरे, कोणते फ्लावर वगैरे काय काय सगळ्या भाज्या आणल्यात. तर आता आपण नदीच्या साईडला जाऊन मस्तपैकी खिचडी बनवून खाऊया. तयारी झाली आमची, आता ताटं वगैरे सगळं घेतलंय, आता निघतोय आम्ही. बघा आम्ही पिशवी घेतली अशी. हां चला आता जाऊया, चला चलो. इथं पे अँड पार्किंग सांगितलंय, पण मग आम्ही इथंच गाडी लावली. त्याला सगळी मंडळी निघाली आता खिचडी करण्यासाठी. नाईस. शेफ अली खान बघा येत आहेत. आम्ही आता इथं खिचडी बनवायला जातो. तर बघूया आता आपल्याला जागा कुठे चांगली भेटते खिचडी बनवायला. ठीक. तर मित्रांनो आम्ही या लोकेशनला पोहोचलोय, खिचडी करायची आम्हाला. आता बघा भारी नदी दिसते, पण इकडं सगळं पाणी वगैरे सगळं नितळगार असतं. तर इथं खडक वगैरे आहे, आणि इथं पहिल्यापासून इथं लोकांनी हे केले खिचडी वगैरे काय असेल ते पार्टी वगैरे. तर आम्ही आलो इथं, चूल करायची आम्हाला. मंडळी आमचे दाजी फाट्या आणायला गेले होते, सापडल्या फाट्या. किती आणल्या? बस एवढ्या, अजून लागतील. अजून आम्ही थोड्याशा आणायला जातो. तिथून आपले नंदू शेट आहेत. भाऊ कोणाचे इथं हात लावू नको काय. नाईस. फाट्या आणून झाल्यात, आता दाजी इस्तो पेटवू राहिले. इस्तो पेटून झाली का नंतर मग मस्तपैकी आम्ही खिचडी. एकदाच झालं धूर. हे तुम्ही भाज्या धुवून आणणार रे. ते दोघांना भाज्या धुवून आणायला पाठवले. लय टाइमपास करताय दोघं, चंगू मंगू. लवकर जा रे, जाऊ राहिले आता. पटकन जा रे दादा. अजून काय काय लागतंय? हा ना. चला आता चेटून तर झालंय, आता बघूया पुढं. तेल गरम झाले. आता काय टाकलं दाजी आपण? जिरे मोहरी टाकले. आता भाज्या बऱ्यापैकी भरपूर सोलून झाले. आपले भाऊ कांदा केव्हापासून सोलताय. नुसतं भारी चेटले. आता आपण पातेल्यामध्ये जिरे मोहरी टाकले, तेल गरम झाले म्हणून. आणि आता नंतर मग पुढे एक एक भाज्या कापलेल्या आहे तर टाकूया. आपण फ्लावर आणले, टोमॅटो आणले, गाजर, वाटाणे, कांदा, वांगे, ढोबळी मिरची, सर्वच प्रकारच्याच भाज्या आणलेत. जर खिचडी नाही वेगळंच काय नको व्हायला. तर आपल्या झालेत सर्व भाज्या कट करून झालेत. आता त्या टाकू राहिलो आपण, हळूहळू सर्व टाकले. आपलं तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकली, नंतर वांगे, बटाटे, टोमॅटो अजून कट करायचे बाकी. कांदा वगैरे टाकल्या, गाजर टाकल्या, वाटाणे टाकला. तर अजून फ्लावर टाकायचे बाकी आहे. फ्लावर टाकायचे आपण. घरी जाऊन मस्त करा अजून. तर थोडं आपण अजून पाणी गरम झाल्यानंतर, पाणी सगळं शोषून गेल्यानंतर आपण त्याच्यात बाहेर टाकून झाल्यानंतर तेल टाकलं. तांदूळवाले जाऊ द्या ना पाणी. घे 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 भाऊ घे. तर तिकडं नंतर सरक ना भाऊ. तांदूळ टाकले. आता आपण बघूया कसा लागतोय. नंदू भाऊ अजून खिचडी टाकतोय. खिचडी कमी पडेल असं वाटतंय म्हणून तांदूळ अजून टाकतोय आम्ही. हे बॉटल इथं आहे ना. अजून इथंच धुवा ना. एवढे लांब काय जाता रे तुम्ही? हा काय रे नंदू मध्ये मध्ये काय एकाच ठिकाणी भाऊ. इथं काय चला आता बघूया आपण जवळ जाऊन कशी झाली. हा हा चला द्या मला वाढून द्या लगेच. मस्त दिसते. आता टेस्ट कशी आहे बघूया थोड्या वेळाने. काय रे बॉटल मलाच माहित नाही कुठं. बॉटल मी नदीच्या ठिकाणी ठेवल्या मध्ये 4-5 होत्या.
दगडाच्या खाली दाबून ठेवले. आता आहेत का नाही ते सांगता नाहीत. पण तुम्हाला एक गंमत सांगतो. आम्ही या ठिकाणी आलोय, आम्ही गाडी लावली तिथं आणि आलोय कोणत्या साईडनी, इकडचा रोड आहे ना, इकडच्या साईडने आलो आम्ही. इथं खाली आलो, नंतर इथं दिसलं का इथं पायऱ्या आहेत. आता पायऱ्या बघा, इथं पायऱ्या आहेत. म्हणजे आम्ही गाडीच्या एकदम म्हणजे असं कितीतरी रॉंग टर्न आणि लॉंग टर्न मारून आलोय. ते किती खतरनाक आहे ना आम्ही सगळं. काय भाष फालतू मेहनत. हा ना, असं कर ना, काय काय खाऊ राहिला सारखा सारखा. बेंड कर अशा आणि हा? आता दाजी आमचे नाही का डाळ टाकायला विसरले होते. आता पेपरमध्ये आहेत ते सगळे. आता डाळ आता टाकू राहिले. तर निम्म तर शिजून झाले, पण आता बघूया पुढे शिजतं का नाही. पण दाजींनी केले म्हणजे भारीच झाले असेल, नाही काही टेन्शन नाही. आणि हे दोघं भाऊ बॉटल आणायला मग गेले तिथं मागं. ते बघा कसे बॉटल आणताय. तिथं मी पाण्यामध्ये म्हणजे गरम होईल ना म्हणून पाण्यामध्ये ठेवून दिले होते आणि त्याच्यावर दगड ठेवलं होतं. तर आता आणताय ते दोघं. हा, कुरकुऱ्याचा पुडा तुम्हाला डील मध्ये तर आता आमच्या गाडीत आंबे राहिले. त्या गाडीमध्ये कैऱ्या राहिल्यात. म्हटलं नंदूला जाय आण, पण नंदू काय जात नाही. आणि आता पियुष म्हणतोय का तुला मी माझा काय वेपर्सचा पुडा देतो, पण म्हणे जाय घेऊन ये. पण भाऊ काय ऐकायला तयार नाही. पाणी अजून लागेल का दाजी? हां का, मी एक बॉटल देऊ. एक बॉटल येते देऊ. पातेल्यावरचं झाकण काढून झालंय. आता दाजी टेस्ट करताय, बघू कसे दे. कसं लागते दाजी? मस्त ना, काय विषय ना. आता चला वाढा लगेच. शिजायचं आहे का? मला मोकार भूक लागेल. भाऊ पडशील आळू. पियुष जा, ते गाडीत आंबे आहेत ना ते घेऊन ये. आपले आंबे कैऱ्या इथं असतील ना. आता या झाडाला का आंबे शोधतो का? मीठ नाही आणलं का? तर आपण झाकण ठेवून झाले आपलं. तर शिजायची वाट बघूया. भूक तर मोक्कार लागेल आहे. इथं आमचे मित्रमंडळीला आले, त्यांचं जेवण झालं ते आता निघून जातील. आपलं आहे केव्हापासून आपण थांबलोय. शिजल्यावर आपण पण जाऊया निघून, मस्त जेवण करू. तर खिचडी आमची होतच आली आहे. सगळे आता वाट बघू राहिली शिजायची. केव्हा शिजेल. शिजून झालं का नंतर मग खाऊया आपण. तर मंडळी आता खिचडी झालेली आहे. आपण आता दाजी उचलून आणतंय आणि आपण इकडे लगेच जेवायला बसणार आहे. खिचडी हे पत्रवाळ्या लवकर वाढा, पत्रवाळ्या. आणि इकडे आपले कांदे, कैऱ्या. आता मग असं एक झाड भेटलं होतं आम्हाला, कैऱ्या पाडून घेतले तिथं. तर जेवायला बसणार आहे आपण सर्व. चलो जेवणाची मजा घेऊया. खिचडी कशी झाली पोरण टेस्ट करून लगेच सांगा. दाजे वाढतंय आणि आपले किशोर भाऊ गेले तिथं हातपाय धुण्यासाठी. चला मंडळी या जेवायला. दाजींनी स्वयंपाक केला आहे मस्तपैकी झाले. आता आपण भाजी वगैरे आणले, काही सर्व आणले. आणि आपला मेनू बघा काय काय आहे. खिचडी आहे, कांदा आहे, गाजर आहे, त्याच्यात काय काय टाकले, भरपूर काय काय टाकले. तर गाईज आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. खूप मस्त आम्ही जेवण केलं. सगळ्यांचं पोट भरून जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही जातोय पुढे बघा.